सरकारी DNA मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। माहिती हक्काची फक्त सरकारी DNA मराठी सोबत। मी संतोष सरवदे, आपण पाहत आहात सरकारी DNA मराठी यूट्यूब चॅनल। तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालक वर्गांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की 10वी नंतर पदविका कोर्स म्हणजे डिप्लोमा कोर्स, या कोर्समध्ये यंदाच्या वर्षी कोणत्या शाखेला किती प्रवेश हे झालेले आहेत। तर चला पालक वर्गांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे आपणास पूर्ण माहिती ही मिळणार आहे। तर पदविका प्रवेशामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल शाखेचा बोलबाला झालेला आहे। आणि AI स्वरूप बदलत असताना पारंपरिक अभ्यासक्रमाला महत्त्व देण्यात आलेले आहे। आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 4940 विद्यार्थ्यांचे प्रवेश हे जास्त झालेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघायचं आहे की AI नोकऱ्यांचे स्वरूप बदलत आहे आणि कम्प्युटर क्षेत्रामध्ये नवनवीन संधी येत आहेत। असे असून देखील मुलांनी कम्प्युटरपेक्षा मशीन आणि कोडिंगपेक्षा इलेक्ट्रिकल, IT बांधकाम म्हणजे सिव्हिल शाखेला जास्त भर दिलेला आहे। आणि इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सिव्हिल या 3 पारंपरिक शाखांमध्ये जवळपास 57,154 हे प्रवेश झालेले आहेत। या शाखांच्या प्रवेशामध्ये तब्बल 4940 विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे। आणि दुसरीकडे मात्र कम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखेमधील 1539 प्रवेश हे घटलेले आहेत। तर यावरून विद्यार्थ्यांना असं कळून येतं की जरी AIचं युग असलं तरी विद्यार्थी हे पारंपरिक शाखेकडे वळत आहेत, कोर ब्रँचकडे वळत आहेत। कारण या कोर ब्रँचेसमध्ये नोकरींची संधी ही मोठ्या प्रमाणात आहे। तर आपण आता बघूया की कोणत्या शाखेस पदविका म्हणजे डिप्लोमामध्ये किती प्रवेश झालेले आहेत। तर इथे आपण स्क्रीनवर बघायचं आहे, 2026 मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये 20,423 मुलांनी प्रवेश घेतला आहे आणि 2,624 मुलींनी प्रवेश घेतला आहे। एकूण प्रवेश हे 23,047 आहेत आणि हे मागच्या वर्षीपेक्षा रेकॉर्ड ब्रेक प्रवेश आहेत। कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये त्या खालोखाल कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे। या कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये 8,899 मुलींनी प्रवेश घेतला आहे आणि 10,667 मुलांनी प्रवेश घेतलेला आहे। तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये 14,207 मुले आणि 3,628 मुली असे मिळून 17,835 एकूण प्रवेश झाले आहेत। सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये 12,017 मुले आणि 4,255 मुली असे 16,272 प्रवेश झाले आहेत। इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन 5,886 मुले आणि 3,707 मुलींनी प्रवेश घेतला आहे। AI अँड मशीन लर्निंगमध्ये 3,307 मुले आणि 3,508 मुलींनी प्रवेश घेतला आहे। एकूण 6,815 प्रवेश झाले आहेत। इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT जवळपास 2,020 मुले आणि 2,274 मुलींनी प्रवेश घेतला आहे। एकूण प्रवेश हे 4,294 हे झाले आहेत। तर कम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये जवळपास 1,253 मुलांनी प्रवेश घेतला आहे आणि 1,825 मुलींनी प्रवेश घेतला आहे। एकूण प्रवेश हे 3,078 आहेत। कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये 1,156 मुले आणि 1,372 मुलींनी प्रवेश घेतला आहे। एकूण प्रवेश हे 2,528 आहेत। आणि मेकॅट्रॉनिक्समध्ये 960 मुली आणि 461 मुलींनी प्रवेश घेतला आहे। एकूण प्रवेश हे 1,421 आहेत। तर इथे आपण बघायचं आहे की ज्या आपल्या कोर ब्रँचेस आहेत, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग या तिन्ही शाखांमध्ये रेकॉर्ड ब्रेक प्रवेश हे झालेले आहेत। कारण कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग AI जरी नवनवीन संधी असल्या तरी विद्यार्थी वर्गांना आणि पालक वर्गांना कोर ब्रँचेसवर पूर्णपणे विश्वास असल्याचे दिसून येते। AI आणि IT क्षेत्रातील नोकरीच्या बदलत्या संधीमुळे
संगणक शाखांकडे विद्यार्थ्यांची धाव सुरू असतानाच यंदा मात्र पदविका डिप्लोमामध्ये प्रवेशामध्ये या तिन्ही शाखांनी बाजी मारलेली आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगला तब्बल 23,047 प्रवेश हे झालेले आहेत आणि यावरून असे दिसून येते की भविष्यामध्ये देखील या तिन्ही कोर ब्रँचेसला देखील प्रवेश हा मोठ्या प्रमाणामध्ये होणार असून रोजगाराच्या संधी या मोठ्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभियांत्रिकी म्हणजे 10वी नंतर अभियांत्रिकी डिप्लोमाला कोणकोणत्या शाखेला किती प्रवेश झाले हे बघितले. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. वंदे मातरम.